नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं ओपनिंग फ्लॅट केली, पण त्यानंतरनं थोडंसं मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला मिळाली ड्युरिंग 22,500 आणि 22,400 100 पॉईंटच्या रेंजमध्ये। कालही पण म्हटलेलं की 22,500 550 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि ओपनिंगला त्या लेवलला टच केल्यानंतर मार्केट जे आहे ते 22,400 जो आपला फर्स्ट सपोर्ट होता, काल आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्या सपोर्टपर्यंत आला आणि तिथून मात्र मार्केट थोडंसं त्याच रेंजमध्ये 22,400च्या आसपास थोडंसं ट्रेड करत राहिलं। क्लोजिंगला थोडी रिकव्हरी येऊन 22,460च्या आसपास निफ्टीचा येतो, एकदम फ्लॅट 8 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला। त्यामुळे थोडंसं मायनर व्हॉलॅटिलिटी विथ स्टॅग्नंट ट्रेड अराउंड 22,400च्या आसपासचा एक सेशन बघायला मिळाला आणि मार्केट जे आहे ते कंटिन्यू 22,400 550 या स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन्समध्ये ट्रेड करताना आपल्याला गेले 2 दिवस बघायला मिळाले। ओव्हरऑल मार्केटमध्ये उद्याच्या सेशनसाठी बघायचं झालं तर मार्केट त्याच रेंजमध्ये आहे, फ्लॅट क्लोज आहे। त्यामुळं ज्या लेवल्स कालच्या होत्या त्याच आपल्याला सेम इंटॅक्ट आहेत आजही। हायर लेवलला 22,500 550 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे निफ्टीसाठी। 22,400च्या खाली मेंटेन राहिलं तर फर्दर डिक्लाईन 22,250 300पर्यंत निफ्टीमध्ये उद्या येऊ शकते। उद्या बँक निफ्टीचा विकली एक्सपायरी दिवस आहे, त्यासोबत RBIची पॉलिसी ते हालाकी त्याचा आउटकम शुक्रवारी येणार आहे, त्यामुळे RBI पॉलिसीचा इम्पॅक्ट आपल्याला शुक्रवारी बघायला मिळेल। पण ओव्हरऑल मला वाटतं उद्या अहेड ऑफ RBI पॉलिसी जी सुरू होणार आहे त्यामुळे मार्केट थोडंसं ह्याच रेंजमध्ये ट्रेड होऊ शकतं। त्यामुळे उद्यासाठी पुन्हा त्याच लेवलला आहेत 22,500 550 स्ट्रॉंग रेजिस्टन्स। 22,400च्या खाली मेंटेन राहिला तर 22,300पर्यंत निफ्टी येऊ शकतं। बँक निफ्टीमध्ये बोलायचं झालं तर सेम आहे, 47,500 काल जिथं बंद होतं त्याच्याच आसपास बंद आहे। 47,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे इमिजिएट बेसिसला। 47,500च्या खाली मेंटेन राहिला तर 47,200पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो। अदरवाईज 47,700 आणि 47,800 ही जी 100 पॉईंटची रेंज आहे हायर साईडला ती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। मग बँक निफ्टीला 47,500च्या अबाव 47,800 बिलो 47,500 47,200 पण बँक निफ्टी येऊ शकते त्या रेंजमध्ये। त्या अकॉर्डिंग लेवलनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही आहे त्यामुळे आपण तो उद्या बघू शकतो व्हिडिओमध्ये। आज NSEमध्ये 1,761 शेअर्स वाढले, त्या बाजूला 517 शेअर्समध्ये पडझड झाले। निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 22 शेअर्समध्ये पडझड झाले। वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये बऱ्यापैकी ऑलमोस्ट सेम आहे, पण NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। एव्हाना मेटल सेक्टरल इंडिसाइजमध्ये सुद्धा वाढणाऱ्या सेक्टरची संख्या जास्त आहे, फक्त IT सेक्टरवर दबाव बघायला मिळाला आहे। मेटल, ऑटो, FMCG आणि ऑइल अँड गॅस सेक्टरवर आज चांगली खरेदी झालेली बघायला मिळाली। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला उद्या तर युरोपियन मार्केट जे आहेत मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत। डाऊ फ्युचर्स आहे ते 90 पॉईंट मायनस आहे। काल डाऊ जोन्स फ्युचर पर्टिक्युलरली 250 पॉईंट मायनस होतं। नॅसडॅक थोडंसं पॉझिटिव्हमध्ये होतं, पण ओव्हरऑल डाऊ जोन्सवर थोडा दबाव बघायला मिळाला आपल्याला गेले 2 दिवस आणि आत्ताही फ्युचर्स मायनस आहेत। पण ॲक्च्युअल मार्केट्स कसे ट्रेड होतात क्लोज होतात ते बघणं गरजेचं आहे। US मार्केट जर थोडे निगेटिव्ह गेले, मायनर निगेटिव्ह ओपनिंग पॉसिबल आहे। अदरवाईज जर US मार्केट्समध्ये चांगली तेजी झाली तर आपण एक पॉझिटिव्ह ओपन देऊ शकतो। तर बघू मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।